नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की एक रेडी सांभाळण्यापेक्षा एक रेडा सांभाळलेला किती फायदेशीर असू शकतो। तर आपण बघू शकता की हा समोरचा जो रेडा आहे तो जवळजवळ एका वर्षाचा आहे। वर्षसुद्धा अजून ह्याला झालेलं नाही। तर अंदाज असा बांधायचा आपण की हा रेडा वर्षाचा आहे। याला आतापर्यंत मागितलेले आहे 10,000 रुपये ते 15,000 रुपयाच्या दरम्यान ह्या रेड्याला मागितलं गेलेलं आहे। व हा रेडा उपयुक्त कसा ठरू शकतो तर आपण जर समजा एक गणित मांडू की एक रेडी घेतली जवळजवळ 5,000 रुपयांना व तिला म्हैस बनवून विकली तर साधारणतः कमीत कमी 3.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो व ती म्हैस कमीत कमी 50,000ला जाते। जास्तीत जास्त 50,000 रुपयांना सुद्धा जाऊ शकते। तर आपण पाहणार आहोत की एक रेडा कशा प्रकारे विकला जाऊ शकतो। तर आता हा रेडा 1 वर्षाचा आहे व 1.5 वर्षानंतर हा खूपच मोठा रेडा होईल। याला सांभाळण्यासाठी काही खास आवश्यकता नसते किंवा खुराकही नाही दिला तरी चालतो, कारण की हा कशाही प्रतिकूल वातावरणात खूप चांगल्या प्रकारे राहू शकतो। तर आपण पाहू शकता की हा रेडा जवळजवळ 1 वर्षाचा होत आलेला आहे। याला काहीही खुराक वगैरे देण्यात आलेली नाही। तर जवळजवळ 1.5 वर्षांनी हा रेडा जवळजवळ म्हणजेच 2.5 वर्षाचा होईल व हा रेडा 50,000च्या दरम्यान सहजच जाऊ शकतो। तर आपण पाहू शकता की म्हैस जर घेतली म्हणजे रेडी एखादी घेतली तर तिला जवळजवळ 3.5 वर्ष लागतात व एखादा रेडा घेतला तर 2.5 वर्षातच तो 50,000च्या पुढेच विक्री केला जातो। तर आपणही जर आपल्या घरी एखादा रेडा असेल तर त्याला कापण्यासाठी किंवा खटकाला न विकता घरीच सांभाळावा व जवळजवळ 3.5 ते 2.5 ते 2 ते 2.5 वर्षांनी रेडा तो हमखास 50,000च्या पुढेच विकला जातो। तर नक्कीच एखादा रेडा आपल्या घरी जर असेल तर त्याला कापण्यास न विकता घरीच सांभाळावा व त्याचे संगोपन करून मोठा करून तो विकावा, जेणेकरून आपणास फायदा होईल। आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार। नक्कीच आपणास फायदा होईल अशी आशा करतो व धन्यवाद।